मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या आणि पार्थ त्यांच्या रूममधून नंदिनीला कॉल करतात आणि तिला आपल्या प्लॅनविषयी सांगू लागतात. नंदिनी इकडे विचारते, पण तुम्ही तुमच्या रूममधून आणि आम्ही आमच्या रूममधून असं का फोनवर बोलायचं आहे? त्यावेळी आता काव्या म्हणते, ताई अगं जरा समजून घे ना, कारण अगं मागच्या वेळी वसू आत्याने आपलं सगळं बोलणं कसं ऐकलं होतं आणि आपला प्लॅन वर्क झाला होता का नाही ना. भिंतींना सुद्धा कान असतात, म्हणून तुम्ही जरा एका कोपऱ्यात जा आणि बोला. हे सगळं आता इकडे जीवासुद्धा ऐकतो आणि थोडं नंदिनीला बाजूला घेऊन जातो. आपला प्लॅन ऑनच आहे, फक्त आपल्याला पॅटर्न चेंज करायचा आहे असं काव्या काहीसं म्हणते. त्याचवेळी आता काव्याचा डायलॉग मारत लगेचच पार्थ त्यांना सांगतो, डिव्हाइड अँड एक्झिक्यूट. तर आता असं पार्थने म्हटल्यामुळे काव्या रागातच त्याच्याकडे बघते, तर पार्थ एकदमच गप्प राहतो. त्यावेळी जीवा विचारतो, म्हणजे हा पार्थ सांगतो म्हणजे आपण वेगवेगळं होऊन शोध सुरू ठेवायचा, कुणाला संशय येणार नाही ना अशा पद्धतीने. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही बरोबर आहे, अहो जे काही करायचं ना इथून पुढे ते अगदी शांततेने करायचं, कारण आपल्या प्लॅनविषयी कुणाला कळलं नाही पाहिजे. कारण त्या साथीदाराने आता सिम कार्ड तोडलंय, त्याचबरोबर मोबाईलसुद्धा डिस्ट्रॉय केलाय, म्हणून त्याच्यापर्यंत पोहोचायचं तरी कसं असं जीवा सर्वांनाच विचारतो. आपण त्याला शोधायचाच कसा हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. तेव्हा लगेचच आता पार्थ एक आयडिया सुचवतो, जर तुम्हा दोघांपैकी एकाला त्या साथीदाराचा चेहरा आठवत असेल तर आपण इन्स्पेक्टर मोरेंकडे जाऊयात आणि एखादं त्याचं स्केच बनवून घेऊ. तेव्हा जीवा म्हणतो, नाही ना, नीट आठवत नाही आहे मला. तर नंदिनी म्हणते, हो ना, मलाही एवढं आठवत नाही आहे, खूपच दिवस झाले, नीटसं काही आठवतच नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, ताई ठीक आहे, काही हरकत नाही, पण आता काहीही झालं तरी आपण वसू आत्यांच्या विरोधात पुरावा शोधायचा म्हणजे शोधायचाच. कारण तुला सांगू, त्यांना ना खरंच खूप ओव्हर कॉन्फिडन्स आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, जाऊ दे काव्या, कारण कधीकधी ओव्हर कॉन्फिडंट माणूस स्वतःच्या जाळ्यात अडकतो. तेव्हा जीवा विचार करतो, ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे वसू आत्याने सुद्धा काहीतरी असा ओव्हर कॉन्फिडन्स दाखवला असेलच ना. हे तिघेही मग विचार करू लागतात. तेव्हा नंदिनी विचारते, म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? तेव्हा जीवा सांगतो, अगं त्या दिवशी जेव्हा तू तिच्याशी बोलायला गेली होतीस तेव्हा ती तुला असं म्हणाली होती, तुला काय करायचं आहे ते कर म्हणून. तर तेव्हा तिच्याशी बोलताना तिने काहीतरी केलंच असेल ना. मग आता नंदिनी म्हणते, नाही ना, तसं काहीच नाही. त्यावेळी पार्थ म्हणतो, नंदिनी प्लीज, अहो नीट आठवा तुम्ही जरा. त्यावेळी काव्यासुद्धा म्हणते, हो ग ताई, जरा नीट आठव ना तू. मग आता जीवासुद्धा म्हणतो, हो ग नंदिनी, जरा नीट आठवून बघ ना, नक्की काही नाही आहे ना. मग आता नंदिनी म्हणते, अहो खरं सांगते मी तिघांनाही, काहीच नाही. उलट त्या मला म्हणाल्या त्यांना माझ्या वडिलांपासून प्रॉब्लेम होता आणि म्हणूनच मी त्यांना या घरामध्ये नको होते. आणि बाकीसुद्धा बरंच काही बोलत होत्या त्या, आणि म्हणाल्या की ऐनवेळी दीपक माझ्या हाताला लागला म्हणून मला माझे हात घाण करावे लागले नाहीत, आणि दीपकला कसं मी वेटर बनवून लग्नामध्ये सामील करून घेतलं असं सांगितल्यानंतर आता सगळेजण विचारात पडतात. काव्याला लगेचच क्लिक होतं. काव्या म्हणते, एक मिनिट ताई, काय म्हणालीस तू? म्हणजे वसू आत्याने दीपकला वेटर म्हणून लग्नामध्ये सामील करून घेतलं होतं का? तेव्हा नंदिनी म्हणते, हो अगं, मला तरी असंच म्हणाल्या त्या. त्यावेळी पार्थ आता विचारतो, असं का म्हणताय तुम्ही काव्या, त्यात काय एवढं? तेव्हा आता काव्या म्हणते, हे पहा देशमुख, आता तुम्ही तिघेही माझ्या बोलण्याकडे ना जरा नीट लक्ष द्या. जर वसू आत्याने दीपकला वेटर म्हणून लग्नामध्ये सामील करून घेतलं असेल, मग तो हळद आणि संगीत या सगळ्या कार्यक्रमांमध्ये असणारच ना, आणि तो असणार म्हणजे त्याचा साथीदार पण असणार असं काव्याने सांगितल्यानंतर सर्वांच्या डोक्यात एकच ट्यूब पेटते. मग नंदिनी म्हणते की एक मिनिट, म्हणजे तुला असं वाटतंय का काव्या, दीपकचा साथीदार सुद्धा वेटर बनून असा लग्नामध्ये सामील झाला असेल? तेव्हा काव्या म्हणते, अगं हो ताई, अगदी 100%. मग आता जीवा विचारतो, एक मिनिट, पण याने आपल्याला काय क्लू मिळेल? तेव्हा काव्या म्हणते, क्लू मिळणार ना, कारण जर ते लग्नामध्ये वेटर म्हणून सामील झाले असतील तर आपल्याला लगेचच लग्नाचा अल्बम पाहता येईल, आणि त्याचबरोबर त्यामध्ये एखादा फोटो तरी असेल ना त्यांचा. आपण सगळेच फोटो अगदी नीट चेक करूयात.
मागे उभा असलेला किंवा कुणाला काहीतरी सर्व करत असलेला त्या दीपकच्या साथीदाराचा फोटो आपल्याला मिळेलच की. आणि तसंही तुम्ही त्याला बघितलं ना, आणि तुम्ही फोटो बघून तर लगेच ओळखू शकता. तेव्हा पार्थ सुद्धा म्हणतो, आणि आपल्याला जर का फोटो मिळाला तर त्या इन्स्पेक्टर मोरेला देऊन आपण साथीदार बरोबर ओळखू शकतो. तेव्हा काव्या म्हणते यस बरोबर. तेव्हा लगेचच आता नंदिनी म्हणते गुड, व्हेरी गुड काव्या, आपण लग्नाचे फोटो आता लगेचच बघूयात आणि त्यामध्ये दीपक व त्याच्या साथीदाराला शोधूयात. त्यावेळी आता लगेचच पार्थ म्हणतो थांबा, आत्ता लगेच नको जायला, कारण तिथे सगळेजण झोपले असतील. आपण उद्या सकाळी लवकर बघूयात. मी आणि काव्या जातो आणि तेथून तो अल्बम घेतो, कारण जर आपण सगळे गेलो ना तर संशय येईल उगीचच. तेव्हा नंदिनी म्हणते हो चालेल. जीवा आता हो असं म्हणतो. त्यानंतर पार्थ त्या दोघांनाही सांगतो आता आपला हा प्लॅन खरंच कुणालाही कळायला नको. तेव्हा आता भामट्या मंजूने हे सगळं बोलणं पार्थचं काव्याचं ऐकलेलं असतं, कारण ती त्यांच्याच दरवाज्यातून आता सगळं काही ऐकत असते आणि तिच्या डोक्यातही मुंग्या येतात. आता वसू अडकणार हे तिला माहीत असतं आणि म्हणूनच ती वसूच्या रूमकडे धाव घेते. तेव्हा वसूला आता लगेचच चुगली केल्यानंतर वसू विचारते काय? त्या दीपकच्या साथीदाराचा शोध घेण्यासाठी आता काव्या आणि त्याचबरोबर पार्थ हे दोघेही लग्नाचा अल्बम पाहणार आहेत. तेव्हा मंजू म्हणते की हो ताई, अगं हेच मी त्यांच्या रूमच्या बाहेर ऐकलंय. त्यावेळी रम्या घाबरूनच म्हणते आई, अगं हे चौघे थांबतच नाहीये, काय करायचं बरं आता? आणि त्यांना आपल्या विरोधात जर काही पुरावा मिळाला तर मग काय करायचं? त्यावेळी वसू म्हणते असं काही होणार नाही आणि मी असं होऊच देणार नाही. वसू डोकं चालवते आणि लगेचच दुसऱ्या प्लॅनला सुरुवात करते. ती म्हणते आपण चौघांची एकी अजून वाढवूयात आणि आपलं प्यादं त्यांच्यामध्ये एक सामील करून देऊ, असं म्हणून ती आता मंजूकडे बघते. तेव्हा मंजूला आता ती काहीतरी पुढचा प्लॅन सांगणार असते. तर आता दुसऱ्या दिवशी पार्थ आणि काव्या हे दोघेही सकाळी सकाळीच मिथुनकडे येऊन लग्नाचा अल्बम घेतात. मिथुन विचारतो हा घ्या अल्बम तुमच्या लग्नाचा, पण कशासाठी? याची सकाळी सकाळी गरज काय पडली तुम्हाला? तेव्हा नंदिनीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी याची गरज आहे, असं आता मंजू तेथे येत म्हणते. मग आता सगळेच जण म्हणजे हे तिघेही आश्चर्याने तिच्याकडे बघतात. ती पुढे येत पार्थ काव्याला जाब विचारू लागते, सांगा ना मला, म्हणजे नंदिनीसाठीच ही सगळी धडपड सुरू आहे ना? हा पार्थ म्हणतो पण तुला हे सगळं कसं माहीत आत्या? तेव्हा काव्या विचारते काय हो, तुम्हाला वसू आत्याने काही सांगितलं का? मग आता लगेचच मंजू रागात म्हणते नाव नको घेऊ त्या बाईचं माझ्यासमोर, कारण मला आता आपली बहीण म्हणायला सुद्धा लाज वाटतीये, कारण माझ्या पिहूला असं धमकावताना काहीच कसं वाटलं नाही तिला. ते काही नाही पार्थ आणि काव्या, तुम्ही जे करताय ना ते करा आता, कारण मी तुमच्या सोबत आहे. आता सांगा बरं मला काय करू मी? तेव्हा काव्या म्हणते मंजू आत्या तुम्ही काही करू नका, आम्ही करतो, इट्स ओके. तेव्हा मंजू आता विचारते काय ग काव्या, तू अजूनही मला आपलं मानत नाहीये का? अगं त्या नंदिनीने माझ्या पिहूसाठी एवढं काही केलंय आणि तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला काहीतरी करायचंय ग, असं वसू रडण्याचं नाटक करत आता काव्या पार्थला बरोबर आता आपल्या जाळ्यामध्ये ओढत असते आणि मला नंदिनीची किती काळजी आहे असंही चेहऱ्यावर दाखवत असते. पण हा सगळा भामट्या वसूचा प्लॅन असतो आणि तिनेच तिचं प्याद यांच्यामध्ये सामील आता करून घेतलेलं असतं. पुढे मंजू साहसूतपणाचा आव्हान ते आणि म्हणते माझ्या नंदिनीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी थोडा तरी खारीचा वाटा घेऊ द्या रे मला. तरीही काव्या आणि पार्थ काहीही बोलत नसतात. मंजू आता सारखी सारखीच म्हणू लागते प्लीज काव्या पार्थ ऐका ना रे माझं तुम्ही, प्लीज पार्थ ऐक ना. तेव्हा पार्थ म्हणतो ठीक आहे आत्या. तर काव्याला अजिबात हे आवडलेलं नसतं की मंजूसुद्धा आपल्या प्लॅनमध्ये सामील होतीये, कारण तिला माहीत असतं या बहिणी आहे आणि त्या कधीही एकमेकींना सामील होतील म्हणून. मग मंजू उगीचच रडण्याचं नाटक करत म्हणते असं वाटत होतं की एका आत्याच्या वागण्यामुळे तुम्ही दुसऱ्या आत्याला सुद्धा अगदी दूर लोटताय की काय? तेव्हा पार्थ म्हणतो असं का बोलतीये तू आत्या? तेव्हा मंजू म्हणते की असं नाहीये रे पार्थ, अरे घरात एवढं सगळं होऊन गेलंय म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटणं साहजिकच आहे ना. आणि वसुताई, बरं जाऊ दे तो वसुताईचा विषयच नको, मी तुझी कशी मदत करू ना ते सांग, काय करू मदत, असं पुन्हा पुन्हा ती विचारते. तेव्हा मिथुनला आता तिला तेथून घालवायचं असतं आणि म्हणूनच
मंजू ही म्हणते की ऐका ना, आपली पिहू कुठे सकाळपासून दिसली नाही, गच्चीवर आहे का, जरा बघून येत आहे का. मिथून बिचारा गुपचूप तेथून जातो. त्यानंतर मंजू पार्थला सारखीच विचारते, अरे सांग ना पार्थ, काय करायचंय बाळा, सांग ना काय काम आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, हो सांगतो, या फोटोंमध्ये वेटर दिसतोय ना, ते फोटो फक्त बाजूला कर. मंजूला आता हेच हवं असतं आणि हसत असती हो असं म्हणते. तर इकडे नंदिनी आता व्यवस्थित कपड्यांच्या घड्या घालत असते. त्याचवेळी जीवा तेथे येतो आणि म्हणतो, दादाचा मेसेज आलाय. दादा आणि काव्या दोघेही आता अल्बममध्ये वेटरचा फोटो ते दोघेही शोधतायत. आपल्याला हवा तो फोटो जर सापडला ना तर खरंच खूप बरं होईल. तेव्हा नंदिनी विचारात असते आणि म्हणते, खरंच जीवा, आता फोटो तरी सापडायला हवा. जीवा म्हणतो, नक्कीच सापडेल, तू नको काळजी करू, बी पॉझिटिव्ह. अगं आपल्याला त्या साथीदाराबद्दल काही माहीत नाही आहे ना, म्हणून. अगं त्याचा नंबर जरी असताना तरीही त्याचं शेवटचं लोकेशन ट्रेस करता आलं असतं. आणि लास्ट टाईम ना मला दीपकचा नंबर हा रेखाताईंनी दिला होता आणि त्यावरूनच त्याचं लोकेशन आम्ही ट्रेस केलं होतं. तेव्हा नंदिनीला आता लगेचच रेखाताईचं ते बोलणं आठवू लागतं की कशाप्रकारे बिचारी रडत सांगत होती की माझ्या वहिनीला बाळ झालंय आणि जन्मताच ते बाळ काचेच्या पेटीमध्ये ठेवलं आहे. असं आता सगळं बोलणं आठवत असताना बिचारीला वाईट वाटतं. तेव्हा ती त्या विचारामध्ये असताना आता जीवा विचारतो, काय ग नंदिनी, कसला विचार करतेस एवढा. ती म्हणते, काही नाही हो, रेखाताईंचा विचार करते. मला ना नाही चैन पडत, मला ना त्यांना भेटायला जायचं, एकदा कॉल करते हा मी त्यांना एकदा. त्यावेळी जीवा म्हणतो, हो कर की कॉल. ती सततच आता कॉल ट्राय करत असते परंतु तो फोनच लागत नसतो. म्हणून ती आता विचारते, ते बाळ ठीक तर असेल ना. काय कोण जाणे, फोनच लागत नाही आहे कालपासनं. मला ना खूप काळजी वाटते हो त्यांची. सगळं काही ठीक व्हायला हवं आणि त्या बाळासाठी निदान प्रार्थना तरी आपण केली पाहिजे. तेव्हा आता जीवा म्हणतो, मी सुद्धा येतो. तेव्हा ती विचारते, तुम्ही कशाला आता. तर जीवा म्हणतो, कारण तुझी माणसं ती माझी माणसं. आता जीवाचं हे बोलणं ऐकून नंदिनीला जरा बरं वाटतं आणि ती त्याच्याकडे पाहतच राहते. इकडे आता अल्बममध्ये ह्या तिघांचंही फोटो शोधण्याचं काम सुरू असतं. मंजू नेहमीप्रमाणे चिटिंगच करत असते. सारखी पार्थ काव्याकडे बघत असते, कुठे यांना फोटो सापडतोय का, म्हणजे वसूला जाऊन चुगली करायला. याकडेच तिचं लक्ष असतं. त्यानंतर स्वतःकडे जो काही अल्बम असतो त्या फोटोमध्ये सुद्धा ती दीपकचा आणि त्याच्या साथीदाराचा फोटो शोधू लागते. काव्याची नजर मात्र मंजूवर असतेच. त्यानंतर मंजूला आता लगेचच एक फोटो सापडतो. त्यामध्ये आता दीपक आणि त्याचा साथीदार असतो. तेव्हा आता लगेचच मंजूला क्लिक होतं की हा दीपक आहे आणि हा मागचा त्याचा साथीदार असणार, असं मनात विचार करून ती खुश होते. तेव्हा पार्थ आता लगेचच विचारतो, अगं मंजू आत्या सापडला का फोटो. तेव्हा ती थोडीशी घाबरून पटकनच तो फोटो नेमका लपवते आणि म्हणते, नाही रे पार्थ, अजून नाही सापडला. काव्या आणि पार्थ दोघेही उदासच होतात, कारण एवढं सगळं शोधून देखील आपल्या हाती अजूनही काही लागलेलं नाही आहे. तेव्हा मंजू आता म्हणते, मी पाणी पिऊन आले हा जरा, असं मुद्दामच नाटक करत ती पाणी पिण्याचा बहाणा करत बाहेर जाते. करून लगेचच वसूकडे तो फोटो देता येईल. इकडे आता नंदिनी आणि जीवा हे दोघेही देवासमोर उभे राहिलेले असतात. नंदिनीने आरती घेतलेली असते. तिला आता सर्व तिच्यावर झालेले ते आरोप, त्याचबरोबर वसू ज्या प्रकारे बोललेली असते, रम्याने केलेले ते घाणेरडे आरोप, हे सगळं आठवतं. आणि क्षणातच त्या दीपकने सुद्धा कशा प्रकारे पलटी मारली हे सुद्धा आठवतं. घरातील सर्वजण तिच्यावर किती नाराज आहेत. बाबा तर अक्षरशः बोलत सुद्धा नाहीत. हे सगळं आठवल्यानंतर तिला त्या गोष्टीचा त्रास होत असतो. इकडे मंजू आता वसूकडे आलेली असते आणि लगेचच हसत तिला तो दीपकचा आणि त्याच्या साथीदाराचा फोटो दाखवते. आणि आता तोच फोटो दाखवल्यानंतर मात्र वसूला खूप म्हणजे खूपच आनंद होतो. वसू रम्याकडे लगेचच तो फोटोसुद्धा देते. तेव्हा आता लगेचच मंजूचं दोघीही कौतुक करू लागतात आणि त्या तिघींच्याही चेहऱ्यावर तो आनंद झळकत असतो की बरं झालं तो फोटो मिळाला. मग आता मंजूच्या हातात काडीची पेटी असते, ती लगेचच रम्याकडे ती देते. दुसरीकडे मात्र नंदिनी आणि जीवा अगदी मनोभावे बाप्पाची आरती करत असतात. बाप्पाला साकडं घालत असतात की काहीही कर पण आमची मदत कर. तर दुसरीकडे वसू आत्या ही आता
तेच माचीसची काडी घेते आणि पेटवू लागते, पण तिला काही ती माचीसची काडीच नीट पेटत नाही. त्यामुळे आता ती वैतागते आणि माचीसच खाली टाकून देते. तेव्हा रम्या ती काडी उचलते आणि पुन्हा एकदा आता ती पेटवण्याचा प्रयत्न करते, पण तेवढ्यातच ती आता काडीसुद्धा विझून जाते. या तिघीही खरंच खूप आता वैतागलेल्या असतात. फोटो मिळूनही त्याचा काही उपयोग झालेला नसतो. तेव्हा रम्या काय करते तर लगेचच तो फोटो असा फाडते आणि मंजूच्या हातात टेकवते. तेव्हा मंजूसुद्धा आता खुश होते. आता जीवा आरती करत असतो, अचानक वाऱ्याची झुळूक येते तर तो दिवा अचानक असा विझू लागतो. त्यामुळे नंदिनीचं लक्ष पटकन जातं आणि ती दिव्यासमोर दोन्हीही बाजूंनी हात पकडते, जेणेकरून तो दिवा विझायचा राहतो. त्यानंतर आता त्या दोघांचीही आरती संपन्न होते. आता त्या फाडलेल्या फोटोचे तुकडे टाकायचे कुठे हा प्रश्न तिघींनाही पडतो. मंजू विचारते, तुमच्या रूमचं डस्टबिन आहे कुठे? तेव्हा रम्या वैतागूनच म्हणते, ही नवीन आलेली आशाताई आहे ना, हिला खरंच काही कळतच नाही. ह्या वस्तू इकडे, दुसऱ्या वस्तू तिकडे. मग वसू म्हणते, जाऊ दे ग रम्या, एक काम कर, खालचं जे डस्टबिन आहे ना त्या डस्टबिनमध्ये सगळा फाडलेला फोटो. त्याचवेळी रम्या लगेचच खालच्या डस्टबिनमध्ये तो फोटो टाकण्यासाठी जाते. तर इकडे नंदिनीची आरती करून झालेली असते. जीवा आता नंदिनीकडे पाहतच राहतो, कारण आता आरती करून नंदिनीचं मन अगदी प्रसन्न झालेलं असतं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्नता असते आणि तीच जीवाला पाहायची असते. त्यावेळी आता नंदिनी जीवाला आरती देते. मनोभावे तो आरतीसुद्धा घेतो. त्यानंतर रम्या त्यांच्या पाठीमागेच उभी असते. तर नंदिनी आता थोडीशी मागे जाते तर रम्या नेमकी डस्टबिनकडे येत असते. तिला तो फोटोंचे तुकडे टाकायचे असतात म्हणून. त्याचवेळी नंदिनी तिला अडवते आणि म्हणते, रम्या आरती घे. तेव्हा रम्या खूपच घाबरते. तेव्हा उजव्या हातात आता त्या फोटोंचे तुकडे असल्यामुळे रम्या काय करते, पटकनच हसते आणि लगेचच नंदिनीसमोर डाव्या हाताने अशी आरती घेते. तेव्हा आता नंदिनी विचारते, ना रम्या, तुला माहीत नाही का आरती ही उजव्या हाताने घ्यायची असते? अगं तुला एवढंसुद्धा साधं कळत नाही आहे का? तू आरती घेतीयेस ना? असं पुन्हा पुन्हा ती विचारू लागते. तेव्हा रम्या आता अजूनच घाबरते. तेव्हा नंदिनी सारखं सारखं तिला विचारत असल्यामुळे जीवा तेथे येतो आणि नंदिनीलाच म्हणतो, अगं सोड ना नंदिनी, तशी ही देवाची आरती घेऊन काय होणार आहे? ही वाईट कामं करणं सोडणार आहे का? नाही ना? तेव्हा रम्या रागातच विचारते, काय एवढी वाईट कामं करतीये ना मी, असं तुम्हाला वाटतंय ना? मग तुम्ही आरती तरी कशाला पुढे करताय? नको आहे मला ती आरती, असं स्पष्टपणे त्या दोघांच्या तोंडावरती म्हणते. ही नंदिनी जबरदस्ती तिला करतच असते. ते पाहून जीवा म्हणतो, सोड ना अगं नंदिनी, चल आपली इकडे. मग ते दोघेही तिचा विषय सोडून देतात. तर रम्या आता खूप घाबरलेली असते आणि घाबरत घाबरतच किचनमध्ये जाते. अगोदर आपला घाम पुसते आणि मग डस्टबिनमध्ये त्या फोटोचे तुकडे टाकते. त्याचवेळी आता हा फोटो अजूनही लपवायला हवा असं तिच्या मनात येतं आणि म्हणूनच तेथे असणारा किचनवरच थोडासा जो काही कचरा असतो ती त्या डस्टबिनमध्ये टाकते, जेणेकरून कुणाला समजू नये ना यासाठी. मग आता त्यावेळी रम्या म्हणते, चला आता सगळे पुरावे मिटवून झाले आणि आता त्या नंदिनीला कुणीही निर्दोष सिद्ध करू शकणारच नाही. वसूने सांगितलेलं काम फत्ते करून रम्या आपल्या रूमकडे जायला निघते. दुसरीकडे रेखाताई आणि सँडी अजूनही खूप टेन्शनमध्ये असतात. बाळाच्या तब्येतीत काही सुधारणा तर होतच नसते. तेवढ्यातच तेथे आता डॉक्टर येतात आणि जरा घाईघाईतच असतात. त्यामुळे आता सँडी विचारतो, काय झालं डॉक्टर? माझं बाळ तर बरं आहे ना? बाळाची तब्येत बरी आहे ना? तेव्हा डॉक्टर म्हणतात, काहीच नाही बरी, अहो सिरियसच आहे, कारण त्याचे पल्स रेट आहेत ना सारखे सारखे उतरत आहेत. हे ऐकून आता लगेचच रेखाताई आणि त्याचबरोबर सँडीला प्रचंड असा धक्का बसतो. दोघेही धक्क्याने डॉक्टरकडे बघतात. सँडी आता अचानक हात जोडतो आणि म्हणतो, डॉक्टर प्लीज असं काही बोलू नका, माझ्या बाळाला काहीही झालं तरी नीट करा, वाचवा. तेव्हा रेखाताई म्हणतात, डॉक्टर काहीही करा पण आमच्या बाळाला वाचवा, कारण आम्ही कितीही पैसे द्यायला तयार आहोत. मग आता पैशांची गरज नाही, परंतु बाळाला रक्ताची गरज आहे, कारण त्याचा ब्लड ग्रुप हा AB निगेटिव्ह आहे. मग लगेचच सँडी म्हणतो की नयनाचा रक्तगट आहे ना AB निगेटिव्ह. त्यावेळी हो आहे, पण त्यांच्या रिपोर्टप्रमाणे त्यांना डायबिटीस आहे. मग काय करायचं? रक्त कुठून मागवायचं हा विचार आता लगेचच डॉक्टर करतात. तेव्हा त्या दोघांनाही आता खूप टेन्शन येतं की नयना
नयनाला सुद्धा डायबिटीस आहे, आता कुठून रक्त मागवायचं. मग त्यावेळी आता लगेचच तुमचा ब्लड ग्रुप काय आहे असं डॉक्टर विचारतात. तेव्हा सँडी आणि रेखाताई आपापला ब्लड ग्रुप सांगतात, पण ते दोन्हीही ब्लड ग्रुप काही बाळाच्या रक्ताशी मॅच होणारे नसतात, त्यामुळे आता त्यांचाही नाईलाज होतो. मग आता सँडी हात जोडतो आणि विचारतो, काहीच होऊ शकत नाही का? अहो मॅडम, मी तुमच्या पाया पडतो, पण करा ना काहीतरी, प्लीज करा ना, माझ्या बाळाला वाचवा ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे पहा, तुम्ही शांत व्हा, आम्ही सुद्धा सिच्युएशन अंडर कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न करतोय, पण सतत कॉम्प्लिकेशन्स येत आहेत. आम्ही आमची 100% देतच आहोत, नका काळजी करू तुम्ही. पण या मुवमेंटला मेजर इश्यू हा आहे ना, AB ब्लड ग्रुप मिळणं खूप रेअर आहे आणि तो सहजासहजी असा कुठेही मिळत नाही. मी ब्लड बँकला सुद्धा लगेच चौकशी करायला सांगते, एवढंच सांगते. जर ब्लड नाही मिळालं ना तर खूप कठीण आहे. तेव्हा रेखाताई आता म्हणतात, डॉक्टर प्लीज, पण डॉक्टर ऑलरेडी आता तिथून गेलेल्या असतात. बाळाची सिच्युएशन खूपच क्रिटिकल असल्यामुळे रेखाताई आणि सँडी दोघेही रडू लागतात. तेव्हा आता लगेचच रेखाताई हात जोडतात आणि आमच्या बाळाला वाचव रे देवा असं प्रार्थना करतात. अरे देवा, अजून त्याने जगसुद्धा पाहिलं नाहीये, असा अर्ध्या वाटेतून त्याला नेऊ नकोस रे. तेव्हा सँडी म्हणतो, बस बस प्लीज, असं बोलू नकोस ना ग ताई, होईल ग, सगळं ठीक होईल, आणि माझ्या बाळाला जर काही झालं ना तर मी नाही जगू शकणार ताई, असं आता सँडी म्हणतो आणि खूप रडतो. आपल्या बहिणीला मिठी मारतो, त्याचं दुःख तो व्यक्त करत असतो. तेव्हा रेखाताई त्याला धीर देतात आणि आपल्या बाळाला काहीही होणार नसल्याचं त्याला म्हणतात. तर इकडे आता पिहू मिथुनचा मोबाईल घेऊन धावत जिनेने सुटलेली असते. तेव्हा तो म्हणत असतो, मोबाईल दे, तर ती म्हणत असते, नाही, मला व्हिडिओ गेमच खेळायचा आहे, त्यावर गेमच खेळायचा आहे, असं आता पिहू हट्ट करत असते. अचानक तिच्या हातात असणारा जो कॉफीचा मग असतो ना, तो आता नेमका हॉलमध्ये येऊन तिच्या हातातून पडतो आणि फुटतो. तेव्हा पिहू आणि मिथुन दोघेही घाबरतात. मग कसला आवाज आला या विचाराने जीवा आणि नंदिनी तेथे देवघराजवळ असतात, धावतच तेथे येतात आणि म्हणतात, पिहू बाळा, तुला कुठे लागलं तर नाही ना? मग आता पिहू म्हणते, नाही. जीवा म्हणतो, अगं लागलं असतं म्हणजे? मिथुनसुद्धा तिला थोडं ओरडतो. तेव्हा काका प्लीज, तिला ओरडू नका ना, असं नंदिनी म्हणते आणि सांगते की काही हरकत नाही, आम्ही व्यवस्थित या काचा गोळा करून घेतो. तेव्हा जीवा म्हणतो, हो कल्पनाताई, कल्पनाताई, असा आवाज तो देतो. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा नका आवाज देऊ, त्या घरात नाही आहेत, त्या गणपतीच्या खरेदीसाठी गेल्या आहेत बाहेर जरा. मग जीवा म्हणतो, तू इथेच थांब, मी सुपली आणि लगेचच झाडूसुद्धा घेऊन येतो. मग नंदिनी म्हणते, ठीक आहे. जीवा तिथून गेल्यानंतर आता मिथुन म्हणतो, पिहू जा रूममध्ये जा चल, म्हणून तो नंदिनीलाही विचारतो, काय ग, हे काच फुटणं अशुभ असतं ना, शुभ नसतं ना? तेव्हा नंदिनी मात्र विचार करू लागते. तर आता काही वेळानंतर मिथुन हा पिहूला घेऊन लगेचच तेथून रूममध्ये जातो. तर आता मिथुनने सांगितल्याप्रमाणे नंदिनी त्या काचेचाच विचार करत असते, म्हणजे काच फुटणं अशुभ असतं, अजून काही होणार तर नाही ना प्रॉब्लेम, हा विचार तिच्या मनामध्ये सतत येत असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनीजवळ आता तो साथीदाराचा फोटो असतो. तेव्हा नंदिनी तो फोटो पार्थ काव्याला सुद्धा दाखवते. आता पार्थ सांगतो, पालघरवरून येताना याच्या बायकोला तर आम्ही मदत केली आहे. मग त्यावेळी काव्या म्हणते, अगं तिथे तुझ्या आनंद निवासमधल्या रेखाताई सुद्धा होत्या आणि हा त्यांचाच भाऊ आहे. हे ऐकून नंदिनी अगदी शॉक होते. मग त्यानंतर नंदिनी आता रेखाताईला फोन करते. आता इकडे लगेचच पार्थला जेव्हा विचारतो की हॉस्पिटलचं नाव काय होतं, तेव्हा सिटी हॉस्पिटल असं आता पार्थ सांगतो आणि मग हे चौघेही तिकडे सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. तिथे गेल्यानंतर हा सँडीकडे जरा रागातच बघतो आणि म्हणतो, या सँडीला अजिबातच नंदिनीची ओळख करून देण्याची गरज नाही आहे, हो की नाही सँडी? मग सँडी आता खूपच घाबरतो. आता या चौघांनी रंगेहात सँडीला तिथे पकडलेलं असतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.